नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा गव्हाच्या पिठाचा अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे। बटाट्याची सालं काढून त्याला रूम टेम्परेचरवरती व्यवस्थित असं थंड करून घेतलेलं होतं आणि यानंतर अशा प्रकारे मी मोठ्या पीसेसमध्ये कापून घेतलेलं आहे। संपूर्ण कापलेल्या बटाट्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। थोडंसं पाणी घालून आता आपण याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे याची स्मूथ पेस्ट बनवून आपल्याला तयार करायची आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान असं मी बारीक याला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता, मस्त असं स्मूथ हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाला व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे। हे नॉर्मल पीठ आहे, ज्याने आपण रोज चपाती वगैरे बनवतो, अगदी त्याच पिठाचा वापर केला आहे। यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर जवळपास अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे। यानंतर यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा कुटलेली लाल मिर्च आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। सोबतच आपण रंग छान यावा याकरता पाऊण चमचा इतकी हळद देखील टाकून घेऊ। यानंतर हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता अधिकच पौष्टिक व्हावा याकरता यामध्ये मी 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 चमचे किसलेले गाजर आणि 2 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो देखील यामध्ये मी टाकत आहे। यानंतर काही कढीपत्त्याची पाने देखील घेतलेली आहे, यालाही टाकून घेऊ। तुम्ही हवं तर कढीपत्त्याच्या ऐवजी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये टाकू शकता। भाज्या तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार घातल्या तरी चालतील। शक्यतो लहान मुले भाज्या वगैरे खाण्याचा फार कंटाळा करतात, तर अशा प्रकारच्या नाश्त्यांमध्ये भरपूर अशा भाज्यांचा वापर करून तुम्ही मुलांना देऊ शकता। यामुळे मुलांचे आरोग्यही चांगले राहते आणि शिवाय मुले हा नाश्ता आवडीने खातात। संपूर्ण भाज्या पिठामध्ये मिक्स करून झाला की आता आपण यामध्ये वाटलेला संपूर्ण बटाटा टाकून घ्यायचा आहे। बटाटा टाकल्याने हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता अधिकच छान असा कापसासारखा मऊ लुसलुशीत या ठिकाणी तयार होतो, त्यामुळे मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केला आहे। तुमच्याकडे जर टाईम कमी असेल तर तुम्ही हवं तर कच्चा बटाटा देखील मिक्सरला बारीक करून यामध्ये टाकू शकता। सुरुवातीला मेजरिंग कपाच्या सहाय्याने मी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे, तर थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। गव्हाच्या पिठाचा नाश्ता आहे, त्यामुळे यामध्ये गाठी वगैरे देखील लवकर बनतात, तर थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यावं लागेल। हे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तर मिडियम कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे। सुरुवातीला मी 1 कप पाणी टाकलेले होते आणि पुन्हा मेजरिंग कपाच्या सहाय्याने मोजून 1 कप असं 2 कप या ठिकाणी मी पाणी घालत आहे। अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत यातील गाठी वगैरे व्यवस्थितपणे मोडून घ्यायचे आहे आणि मस्त असं स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर या ठिकाणी तयार करायचं आहे। संपूर्ण 2 कप पाणी घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घट्टसर वाटत आहे, तर पुन्हा आता यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी टाकत आहे। सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे झाले तर 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे यांसाठी आपण जवळपास 2.5 कप पाण्याचा वापर केला आहे। पाणी तसेच पीठ मोजण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची कप किंवा कटोरी या ठिकाणी सेट करू शकता। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण बटाटा आणि पिठाला आपण अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकता। मस्त असं घट्टसर बॅटर या ठिकाणी तयार झाले आहे, तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनिटांपर्यंत याला असंच ठेवून देऊ, जेणेकरून हे गव्हाचे पीठ अगदी छानपणे सेट होईल। नंतरच आपण नाश्ता बनवण्यास सुरुवात करूया। जवळपास 5 ते 7 मिनिटांनंतर पुन्हा आपण बॅटरला चेक करूया। तर बघा बॅटर या ठिकाणी अगदी छान असं सेट झालं आहे, तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्याची तयारी करू। याकरता अशा प्रकारचा एक नॉनस्टिक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला होता। पॅनला अगोदर थोडंसं तेल आणि पाणी लावून स्वच्छ असं पुसून घेतलेलं होतं आणि यानंतर अशा पद्धतीने आपण 1-1 चमचा यावरती बॅटर घालायचे आहे। तर अशा प्रकारे छोट्या छोट्या पॅनकेकसारखा मी हा नाश्ता बनवत आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार छोट्या तव्यावरती हा नाश्ता बनवू शकता। अशा प्रकारे तेलाचा वापर न करता मोठ्या तव्यावरती मी जवळपास 4 पीस एकदाच टाकून घेतलेले आहे। संपूर्ण नाश्ता टाकून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती साधारणतः 4 ते 5 मिनिटांपर्यंत याला खालच्या साईडने शेकून घ्यायचे आहे, म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू छान अशी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला शेकायची आहे। 3 ते 4 मिनिटं झाले आहेत आणि बघा नाश्ता एका साईडने अगदी छानपणे भाजलेला आहे, तर आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ। आणि बघा हा नाश्ता एका साईडने छान असा भाजलेला आहे, तर आता आपण दुसऱ्या साईडने याला भाजून घ्यायचे आहे।
गव्हाच्या पिठाचा नाश्ता आहे, तरी हा नाश्ता भाजताना मी शक्यतो तेलाचा वापर केला नाही, म्हणजे फक्त तव्याला अगोदर तेल आणि पाणी लावून स्वच्छ असं पुसून घेतलेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता तेलाचा थेंबही न टाकता अगदी छान असा हा नाश्ता या ठिकाणी झालेला आहे. दुसऱ्या साईडने आपण पुन्हा याला चेक करायचे आहे आणि बघा दुसऱ्या साईडने खूप छान असा सुरेख रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे. पुन्हा आपण याला पलटी करून हलकं हलकं प्रेस करत भाजून घेऊया. तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने व्यवस्थित असा नाश्ता भाजून झाला की आता आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. पुन्हा आपण उरलेल्या बॅटरचाही नाश्ता बनवून तयार करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी तव्याला अगदी साफ करून घेतलेला आहे आणि पुन्हा एक चमचा इतकं बॅटर यामध्ये मी टाकत आहे. सकाळच्या घाईमध्ये रोज रोज मुलांच्या डब्यासाठी किंवा टिफिनसाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो, तर अशा वेळी तुम्ही फक्त 1 कप गव्हाचे पीठ आणि उकडलेल्या बटाट्याचा वापर करून संपूर्ण कुटुंबासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील हा नाश्त्याचा पदार्थ बनवू शकता. गव्हाच्या पिठासोबत भरपूर अशा भाज्यांचा देखील आपण यामध्ये वापर केला आहे, तर खूप पौष्टिक असा नाश्ता या ठिकाणी तयार होतो. तर हा गव्हाच्या पिठाचा अतिशय चविष्ट आणि मऊसूत नाश्त्याचा पदार्थ तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.